जगात प्रगल्भ भाषा कुठली असेल तर मराठी. त्यातल्या त्यात मराठी महाराष्ट्राची, पण त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जास्त प्रगल्भ. आईची शपथ घातलेली असते 4 वाक्यामध्ये 4 शिव्या आल्याच पाहिजेत. आणि त्या सगळ्यात जास्त प्रगल्भ असेल तर कोल्हापूरची, म्हणजे प्रश्नच नाही. बाकी कोल्हापूरचा माणूस जसा दिलखुलास तशी भाषा आहे दिलखुलास. तिथं वडीलधारा माणूस सुद्धा लहान मुलाला रांड्याच्या दंगा करतोस, किती कानाला बरं वाटतं. असे सगळे संसार घेऊन मी तुमच्या पुढे उभा आहे ऐकवायला सगळं. म्हणजे ही शिवी सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही कोल्हापुरात फिरताय रात्री 12 वाजेपर्यंत, जर ऐकूच आली नाही तर कुठेतरी परदेशात चुकलोय की काय असा भास होतो. असं ही शिवी छान. बाकी मित्राला तेवढ्याच प्रेमाने दिली जाते, विरोधकाला तेवढ्याच रागाने दिली जाते, त्यामुळे आम्ही शिवीच मानत नाही. अनेक वैशिष्ट्य आहेत कोल्हापूरच्या भाषेची. त्यातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्याकरणात 3 प्रकार पडतात: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. कोणत्याही पुल्लिंगी व्यक्तीला नपुसकलिंगी बनवायचं धाडस फक्त कोल्हापूरच्या भाषेत. कसं तर ते मांजर नपुसकलिंगी, ते कुत्र नपुसकलिंगी, तसं ते संत्या, ते आजा, ते सच्या सगळी नपुसकलिंगी. ती संत्या कुठे दिसले नाही? कुठे गेलतस? जेवलंस? काय करायलायस? कसला उशीर लावतईस मराठा? लावतईस, करतईस, उठतईस, बसतईस, व्याकरणात कुठेही सापडणार नाही फक्त कोल्हापूरच्या भाषेत. अनेक वैशिष्ट्य. बरं त्यातल्या त्यात शाहूरायांची नगरी, त्यामुळे प्रत्येक जण स्वतःला सरकार घराण्यातलं समजतो. प्रत्येकाचा उल्लेख परड्यात पिकल्यासारखा. ते ना आज गर्दी काय रे? बंदोबस्त काय? मुख्यमंत्री आलंय रे. मुख्यमंत्री आलंय काय? रांडाचं बच्चन ऍक्टिंग करताय नाही काय? ह्या जर त्यांना लिहून पाठवल्या प्रतिक्रिया तर ते बिचारे आपापले धंदे आपापलं पद सोडतील. आणखी एक वैशिष्ट्य, इंग्लिशचा वापर इंग्लंडकरांच्या सुद्धा दम नाही, कोल्हापूरकरांनीच करायचा. बाकी इंग्रजांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, फॉर्मॅलिटीज, आदर देणे घेणे. तिथं वडील सुद्धा मुलाच्या रूम मध्ये जाताना नॉक करून जातो, मॅय कमीन असं विचारतो. आमच्या इथे ती भानगड नाही. धाडकन दार गोडायचं असं करतेस वय. अशा अनेक गोष्टी बघायला. बरं इंग्लिशचा वापर तर आमच्या इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे छान, त्याच्या समोरच महाद्वार रोड आहे. पायी चालणाऱ्यांची संध्याकाळी गर्दी असते बरीचशी. श्रद्धाळू लोक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेले असतात. आमच्यासारखे तरुण लोक विविध दर्शनासाठी आलेले असतात. असा तो छान रोड. तिथं एखादा स्कूटरवाला शिरलाच, कुणाला धक्का लागलाच तर धक्का लागल्यावर भांडण होण्याची शक्यता असते. भांडण झाल्यावर शक्यता नाही. इंग्लिशचा वापर हमखास. एखाद्याला धक्का लागलाय, काय राव दिसतंय की नाही बघून चालवा की. सॉरी. काय राव सांगायला लागलाय सॉरी? पायावर गाडी गेली असती की. सॉरी की मग हा सांगायला लागला सॉरी, पायावर गाडी पाय मोडला समजा भरून दिला. हिच्या आईला ह्याच्या सॉरी म्हटले ना जा नाही रांड्या कानच गच करीन. इंग्लिशचा